हॅलो, गुड मॉर्निंग यारोज. मी आहे विनीत सुतार आणि तुम्ही बघताय VR's ब्लॉग्स. सकाळचं वाजले 7:30 आणि मी काय लातूरमध्येच आहे. आता आज मी जाणार आहे 2 साखर कारखान्यांना. इथं एक तर जाणार आहे किल्लारी तुम्हाला माहिती बघा, भूकंप झाला तिथे एक जाणार आहे आणि दुसऱ्या ठिकाणी जाणार आहे. तिथे गेलाच नव्हतं कुठं जाणार आहे, थोडं सरप्राईज आहे. काय झालंय, काल ज्या हॉटेलमध्ये थांबलं ते जरा गणित आहे, त्यामुळे आज इथनं चेकआउट करतोय. दुसरीकडे पहिल्यांदा सामान शिफ्ट करतो, ठीक आहे, ब्रेकफास्ट करतो आणि त्यानंतर जाऊयात. मग द ब्रिज हे नवीन हॉटेल आपण. वातावरण बाहेरचं प्लीझंट आहे, जास्त गरम होत नाही. तर आतलं गरम होत नाही, एसी बंद केलं. सकाळ सकाळ असल्यामुळे काय थंड आहे, थंड. चलो ब्रेकफास्ट करते और निकलते जल्दी. किती जर लवकर आवरलं तरी लेट आपल्याला थोडा व्हायला होतोच. 8 वाजता मुलीला बस स्टँडला पोहोचायचं. आता निघालोय, 8:15 झाले. लवकर गाडी मिळाली, कारण काय 100 किलोमीटर राहायचे पुढं. सकाळ सकाळी बस असतात, परत बस नसतात. बघू आता बस स्टँडला जाऊन बघू. चालय बस स्टँड चाललंय काम, त्याच्यामुळे गाडी काही लागत नाही. आता मी चाललोय 2 नंबर बस स्टँडला. तिथं बघू, तिथनं मिळते किल्लारीला गाडी. पोपट झाला सकाळ सकाळी. 2 बस स्टँड आहे, 2 नंबर बस स्टँड. त्या दिवशी आलं बघा रात्री, 2 नंबर बस स्टँड होतं. हो आता तिथे जाऊन बघू किती वाजता गाडी मिळते. तर एवढं लवकर आवरून सकाळी उठून पण उशीर काय आपल्या मागचा जात नाही. बघू, लेट्स होप फॉर द बेस्ट. बस स्टँडला तर पोहोचलोय मी, पण मला वाटत नाही लवकर गाडी मिळेल. इथे गाडी लागणार आपल्याला उमरगा इथले. एवढंच आहे, सकाळी आवरून होतं. ओके ओके, आली उमरगा आली. थोडक्यात वाजलो नंतर अजून मी दुसरा पोपट झाला. गाडी मागे लागलेली आणि मी पुढे प्लॅटफॉर्मवर थांबलो. गाडी निघालेली, एवढं लक्ष गेलं म्हणून वाचलो. गाडी मिळाली. बघू आता 1-1.5 तासात पोहोचेल असं वाटतं. एकदा तर पोचलो किल्लारीत. खतरनाक. मला वाटलं ना एवढ्या वेळेत पोहोचेल मी लवकर. 9:15 अजून कारखान्यातले साहेब लोक आले नसतील. तोपर्यंत मी कारखान्यात असं खूप रेअरली होत. ठीक आहे, चांगली गोष्ट आहे. असं झालं पाहिजे. म्हणजे 3 विजिट होतील. असतं माझं टार्गेट ऍक्च्युली 2च आहे, पण अजून एक एक्स्ट्रा विजिट पण होईल. किल्लारी आहे ना, म्हणजे इथे लोकांना मानलं पाहिजे. 1991ला इथं भूकंप झाला आणि भूकंप एवढा डेंजर होता इथला. जवळजवळ 10,000 माणसं, म्हणजे शासकीय रेकॉर्डनुसार तुम्ही विकिपीडियाला पण पाहाल 10,000 माणसं डेथ झालेली. तरी पण आज हे उभं राहिले. परत मी गावात नाही आलो, डायरेक्ट कारखान्यात आलो. गाव खाली राहते. उद्या जातानंतर गावात जायला भेटलं तर बघूयात. भारी इथला जज्बा लोकांचा खरंच मानलं पाहिजे. मी बराच लहान असताना एकदा इकडे आलेलो किल्लारीला बरं का. म्हणजे तरी मला वाटतं 5वी-6वी वगैरे असताना तेव्हा बघितलेले. म्हणजे जी घरं पडलेली वगैरे ना भूकंपात, तेव्हा ती तशीच होती. बऱ्याच ठिकाणी पुनर्वसन झालंय, पण ती पडलेली मी बघितलेलं आहे. चलो आज जाऊ. लातूरचा माळ बघा, किल्लारीचा 6-7 फूट खाली. 6-7 असेल का, तेवढा खडक आहे. चलो विजिट झाली मस्तपैकी. विजिट झाली खूप छान. मागे बिल्डिंग बघता तुम्ही, यांची HY खूप जुनी बिल्डिंग आहे. 72ची वगैरे बिल्डिंग आहे. भूकंपात पण असेल असं वाटतंय. कारखान्यात काय आहे आता, म्हणजे हा जो टाइम आहे ना, मार्च-एप्रिल, हा सगळा आहे ना मेंटेनन्सचं काम निघत असतात. त्यामुळे आहे ना हे टाइम पीक पिरियड आहे, म्हणजे हे बिझनेस मिळवण्याचा. आता यांचं पण एक्सपान्शन झालं. चांगली मला एक इन्क्वायरी भेटली, लीड मिळाली. ऍक्च्युली इन्क्वायरी नाही मिळाली, लीड मिळाली. तर सांगलीत जाऊन तिकडं जे एक्सपान्शनची ज्यांना ऑर्डर मिळाली तिथे जाऊन अप्रोच केला पाहिजे. झाडं बिडं भारी लावलं तिथं. आणि हे जरासं वर आहे, त्यामुळे वार खूप भारी लागतं. म्हणजे एवढं ऊन आता किती वाजलेत, 11 वाजता नाही एवढं ऊन लागत. वार चांगले लागलेत. चलो आता जरा किल्लारीच्या गावात जाऊ. आत जाऊन जरा मला वाटतं एक मंदिर आहे निळकंठेश्वर, आणि एक दत्ताचं मंदिर आहे. मी खूप लहान असताना तिथे गेलेलो, ते जाऊन बघतो तिथं आहे का कसं काय. म्हणजे मंदिर असणार पण ऑब्वियस, पण एक दर्शन घेऊन येतो 5-10 मिनिट. तर मला लय काम आहे आज. तेव्हा आता मी गावात आत आलोय. आता गाव तर सगळं गेलंय तिकडं वरच्या साईडला. इथं सगळी म्हणजे आता शासनाने गेले, सगळं पाडलंय आणि वनीकरण करून टाकलंय. इथं काय कोणाचं राहत नाही. खूप ठराविक लोक आता, म्हणजे खूप ठराविक घरं राहिलीत. आणि शंकराचं मंदिर आहे की निळकंठेश्वर, आणि दत्ताचं मंदिर आहे. मला आठवतंय मी आहे ना 5-6 वर्षाचं असताना एकदा आलेलो. आमच्या घरातले वगैरे आम्ही सगळे आलेलो, खास ते बघायला आले. म्हणलं मंदिरात जरा दर्शन घेऊन मग जावं. झाडं चांगली लावलेत. पण ह्या गावातली आता मग येत होतो ना,
तर मला ते काका सांगत होते त्या गावातली पर्टिक्युलर 4 ते 5 हजार माणसं ह्या गावातली गेलीत तेव्हा. आणि ते जे मला सांगत होते ते तेव्हा 10वीत होते. तर ते असे मातीच्या ढिगाऱ्याखाली अडकलेले, तर त्यांना पण असं ओढून वगैरे बाहेर काढले. त्यांना म्हणलं तुमचा पुनर्जन्म झाला. चलो आता आज जाऊ बघू सगळं निळकंठेश्वर मंदिराला. मी ना आत्ता किल्लारीमध्ये खूप प्रसिद्ध मंदिर आहे निळकंठेश्वर मंदिर म्हणून, शंकराचं देवस्थान आहे. तिथे दर्शन घ्यायला आलेलो. खूप वर्षापूर्वी म्हणजे मी लहान असताना आम्ही आमच्या घरातले सगळे आलेले तिथं. मला आता एवढे लक्षात येत नाही इथलं काय आठवत आहे, पण एवढे काय आठवत तिथे एक दत्ताचं कुठं एक मंदिर होतं. आणि मी तिथं म्हणजे तिथं बसले एक नाही अशी छोटीशी एक मेमरी असते बघा आपल्या डोक्यात, तर ती आहे. पण अजून बाकीचं काय तिथलं आठवत नाही मला. तर हे मंदिर खूप फेमस आहे इथलं निळकंठेश्वराचं. दर्शन घेतलं आहे. नंदी तर खूप छान आहे. सांगतो तुम्हाला नंदी दाखवतो बघा किती छान आहे. नंदी दिसतोय का, खूप छान दर्शन झालं. मंदिर पण खूप सुंदर आहे. आता इथनं जाऊया. तिथे एक ना एक जेव्हा भूकंप झाला बरीच लोकांचं हे झालं गेली, तर त्यांच्या स्मरणार्थ वन विभागानं एक एक वनीकरण केले. खूप झाडं वगैरे लावून सगळं घरं वगैरे जिथं घरं वगैरे होती ते सगळं पाडलं, सपाट केलं आणि तिथं झाडं लावली त्यांच्या स्मृतीप्रित्यर्थ. तर आपण जाऊया तिथं. हां बरं झालं, थँक्यू. आता हे स्मृती उद्यान आहे बा, तुम्हाला म्हटलं ना मी. तर जे वन विभागाने केलं आहे हे खूप चांगलं केलं आहे. म्हणजे त्या लोकांच्या स्मृतीप्रित्यर्थ इथं असं चांगले हे केलं. इथं झाडं वगैरे पलीकडे साईडला खूप मोठं हे काय जंगल आहे केलं आहे. आणि हे असं स्मारक केलं आहे, वनीकरण केलं. इथं ॲक्च्युली घरं होती. म्हणजे तुम्हाला ऐकून आश्चर्य वाटेल की फक्त ह्या गावातली 5-1 हजार माणसं ह्या किल्लारीमधली गेलीत. आणि ओव्हरऑल सगळी 10,000 शासकीय आकड्यानुसार, बट ऑब्वियस जास्तच गेले असणार. ह्याला किती बेकार राहू, काय लोकांची घराच्या घरं गेले असेल हो ना. किल्लारीतलं काम झालं आणि किल्लारीतनं पुढं एक गाव आहे लांबजना पाटी म्हणून तिथपर्यंत आलो. पण काय बरीच गर्दी होती आणि गर्दी असल्यामुळे काय ब्लॉक करायला जमलं नाही. तर आता मी लांबजना पाटीतनं निघालोय ह्याला निलंग्याला. निलंग्याच्या पुढे एक 2 किलोमीटर साखर कारखाना आहे, तिथं जायचंय. आणि काय सगळ्यात येताना इंटरेस्टिंग गोष्ट अशी झाली की ही लातूरवरून बस आली बघा, शिवशाही बस. चांगली AC बस मिळाली. आता एवढं गरम होत होतं, गरमीत पूर्ण म्हणजे अवघड काम झालेलं. म्हटलं बरं झालं AC बस मिळाली. आता इथनं जातो निलंग्याला, तिथनं पुढं कारखान्यात जातो आणि बघूया रस्त्यात कसं काय फिगर आउटचं. लंच कुठं करायचं ते बघूयात मग पुढं. चलो. निलंग्यात पोचलोय मी. निलंग्याचं बस स्टँड पण चांगलं आहे, पण बारामती सारखं छान आहे बरं का बस स्टँड निलंगा. चलो जेवण करतो, भूक लागली. तर इतक्या वेळ काय जाणवलं नाही, पण जसं आता 1 वाजलंय की लय बेकार गरमी जाणवायला लागली. नुसतं होते रस्त्यावर पण बाहेर जावं वाटत. चला आता एक विजिट करू आणि मला वाटतं आपण जाऊ लातूर. एक दुसरं एक विजिट आहे, लांब आहे ना कारखाना. जी होईल न होईल जरा डाऊट आहे म्हणून बेकार निलंगा राहून करा नाही. हॉट आहे हॉट. लंच झाला, आता दुसऱ्या कारखान्याला व्हिजिट करतो. लय 8 मार्गी असा कारखाना लय लांब आहे. रिक्षाने आलो, जेवलं बिवलं ओकेमध्ये. साहेबांची गाडी घेतो, साहेब अजून जेवण पण आले नाहीत. आज जाऊन बसतो, चार्जिंगला लावतो. दुपारचा कार्यक्रम निलंगा बस स्टँड राडा, फुल एन्जॉय. लातूर जातो तर लातूरला डायरेक्ट. निलंग्याचा वाक्य बस स्टँड मध्ये एअरटेलला रेंज नाही. मेन एरियामध्ये बस स्टँड मेन चौकीतला एअरटेलला रेंजच नाही. माझी दोन्ही सिमकडे एअरटेल आहे. इतकी बोंबाबोंब झाली आहे, वायफाय घेऊन काम चालवायला लागतं. तुला जातो नाही तर लातूरला जातो, काम तर झालेलं आहे. चला पोचलो पण मी लातूरला, लवकर पोचलो. मला वाटलं 6-7 तरी वाजतील, 5 वाजता पोचलो. 5लाच झालं. बस मध्ये चांगली झोप झाली, लय भारी काम झालं. आता म्हटलं झोपून घ्यावं आणि व्हेरी गुड झालं. तेवढा वेळ वाचून जरा, आता झोपायची गरज नाही. आता जाऊन जरा काम करत असतो. जरा बरंच पेंडिंग काम आहे, ते गेले पाहिजेत. आणि आता जाऊन बसतो आणि मग थोडा वेळ नाही ना वॉकला जायला का नाही बरं नाही. आता रिक्षाला काय गेले वर, रिक्षा सगळं हुड उचललेलं आणि उलटी गेलेली. चलो जाते.
चहा पिऊ चांगलं कुठं भेटलं ना तर असं चहा पिऊ. माझं ना एक चांगलं स्ट्रॉंग ओपिनियन झालं की जे पाणीपुरी वगैरे आहेत रे आपल्या फॅन्सी रेस्टॉरंटमध्ये खाण्यापेक्षा आहे ना तर आपल्या रस्त्यावर टपरीवर वगैरे आलेले बरं असतात. ते काय एवढी काही खास नसते ती आपल्या याला जे तोंडाची टेस्ट घालून टाकतात का ते वेगळी जी टेस्ट असते. कॉफी छान होती. कॉफी वॉज बेटर. चांगली होती मला आवडते ते ऑथेंटिक असं ते होती कॉफी तसलं ह्याच्यात भांड्यात वगैरे दूध पिली. चलो आता इकडे ह्या साईडला बरीच मी बघितलं का लातूरच्या रोड मला माहीत नाही कुठे बरेच मोठे मोठे शोरूम्स आहेत तिकडे. चलो जाऊया कंटाळा चालत माझ्याकडे वॉक होऊन जायचं. बस माझ्या हॉटेलवरून ॲक्च्युली गाडी गेली बसवाल्याने काय थांबवली नाही म्हणलं पुढे थांबा. चल महाराजांचा फोटो पाहिला की मला असं लय बरं वाटतं. ये आपलं हॉटेल. चलो अंदर ते अंदर जाते अंदर. हे रूम चांगले असेल असं मी आशा करतो. कालच्या हॉटेलला तर मला एकदम डिसअपॉइंट केलं नाही असेल मला वाटतं. हे वाटते तर रुकून गेलं वा रूम तर क्वालिटी वाटते चांगली बरं का रूम बेस्ट वाटतं हे हॉटेल. व्ह्यू बघू जरा कसं आहे इथं. हां एक नंबर व्ह्यू पण ओपन आहे छान आहे चांगलं आहे वरते. काय माझं हॉटेल आहे ना ब्रिज हॉटेल तिथे खूप भारी रेस्टॉरंट आहे. तिथे थाळी ॲक्च्युली तर आधी राजस्थानी थाळी मिळायची पण आता ती बंद झाली ते म्हणजे 3-4 महिन्यापूर्वी. आता पंजाबी थाळी घालायची. ॲक्च्युली वेट करत होतो राजस्थानी थाळी घ्यायचा पण अनफॉर्च्युनेट आपल्या पण तिथलं आहे ना हे हॉटेलचा ॲम्बियन्स जो क्वालिटी आहे. खालीचा पण बघितलं पण खाली आपण ब्रेकफास्टला वगैरे जातो मेन कोर्सला येते वर साईडला म्हणजे थाळी वगैरे घ्यायला. मला ॲम्बियन्स दाखवा तुम्ही ॲम्बियन्स चेक करा खूप छान आहे खूप बरोबर. तुला केवढी थाळी आहे ही जायची का मला बघू ट्राय कर. मी आहे ना आता सीझनचा पहिला आंबा पहिले आंब्याचा पण मला माहितीच आहे ते आंबे मला वाटणार तिला काय आंबे पहिला आंबा लावतो.